आपण ऑलरेडी फिजिक्स मध्ये काही एनर्जीचे फॉर्म्स स्टडी केले. लाईट आहे, साऊंड आहे, वेव्ह काय असते, वेव्हचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, वेव्ह कशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी दाखवते, एम्प्लिट्यूड असतं, साऊंड वेव्ह काय असते, तिला आपण काय म्हणतात त्याला मेकॅनिकल वेव्ह का म्हणतो, साऊंडचे असे कोणते फीचर्स आहेत, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. मग आपण लाईट कडे आलो, रिफ्लेक्शनचा कॉन्सेप्ट, प्लेन मिरर्स, मग थोडस आपण वेगवेगळ्या त्याच्या ऍप्लिकेशन्स कडे गेलो. तुमच्या या स्टँडर्डमध्ये मेन फोकस ऍप्लिकेशनवर असतो. तुमचं एज खूप हायर गोष्टी शिकण्याचं सध्या नसतं, कारण ते कळू शकत नाही. आता ऑलरेडी तुम्ही लास्ट इयर पासून इलेक्ट्रिसिटी बद्दल लर्निंग करत आहात. तुम्ही लास्ट इयर आठवत असेल तर सर्किट डायग्राम काढली, हो की नाही? त्याच्यामध्ये तुम्ही रेजिस्टन्स, त्याच्यानंतर बल्ब, स्विच, हे की नाही? तर सर्किटची डायग्राम आपण काढत होतो, इलेक्ट्रिकल सर्किट, चार्जेस, त्याच्यानंतर करंट, या गोष्टी आपण पाहत होतो. तर हा एक खूप मोठा पोर्शन आहे फिजिक्स मध्ये, तर त्याचा आपण स्टडी करतो. इट इज नथिंग बट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी सुद्धा एक प्रकारे काय आहे, फॉर्म ऑफ एनर्जी आहे. इलेक्ट्रिसिटी जी असते ना बेटा, इट इज ऑल्सो ऑफ टू टाइप्स. तर इलेक्ट्रिसिटी दोन टाईपची आहे. थोडंसं लक्ष द्या, आपापसात बोलू नका. इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो ऑफ टू टाइप्स. First one is static electricity and second is current electricity. Static चा अर्थ असतो at rest. करंट चा अर्थ असतो in motion. रेस्ट वर आणि मोशन मध्ये कोण असतं? इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे तुम्ही लास्ट इयर शिकला होता. फ्लो ऑफ चार्ज, है की नाही, इन गिवन युनिट टाइम फ्रॉम द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ अ कंडक्टर. म्हणजे आपण असं म्हणू की आपल्याकडे समजा एक सिलेंड्रिकल आकाराचा जर आपण काय केला, एक वायर कन्सिडर केला, तर या वायरच्या कोणत्याही एका क्रॉस सेक्शन मधून, दिस इज क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शनचा मिनिंग काय असतं बेटा, की आपण त्या वायरला जर मधून कुठूनही कट केलं, मधून कुठूनही कट केलं, तर बघा एक सर्क्युलर पार्ट दिसतो त्याच्या सरफेसवर. कारण वायर हा जनरली कोणत्या शेपचा असतो, सिलेंड्रिकल. सिलेंडर आपण ऑलरेडी आता मेन्सुरेशन मध्ये शिकलेले आहे. तर वायरचा जो क्रॉस सेक्शन आहे, म्हणजे जो कट पार्ट आहे, इट इज अ सर्कल. तर आपण मेनली काय करत असतो, सर्क्युलर पार्टलाच त्याचा क्रॉस सेक्शन कन्सिडर करत असतो. तर या क्रॉस सेक्शन मधून काय होत असतात, चार्जेस फ्लो होतात. चार्जेस आर नथिंग बट इलेक्ट्रॉन्स, and electrons are negatively charged particles. निगेटिव्ह चार्जचा अर्थ काय असतो, निगेटिव्ह चार्ज म्हणजे ज्याच्यामध्ये एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. इलेक्ट्रॉन्स जर वाढले एखाद्या मॅटरमध्ये, सबस्टन्समध्ये, तर आपण म्हणतो दॅट बॉडी इज निगेटिव्हली चार्ज. ह्याचा अर्थ काय आहे, त्याच वेळेस दुसऱ्या कोणत्या तरी बॉडीमधून इलेक्ट्रॉन्स कमी झालेले असणार, लूज झालेले असणार, तिथं काय होणार, डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. डेफिशियन्सी मीन्स लॅक ऑफ इलेक्ट्रॉन्स. Actually not in zero numbers. Lack means when we compare two bodies, one body has exceeded number of electrons as compared to other body. तेव्हा आपण म्हणतो ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचा नंबर जास्त आहे, दॅट इज निगेटिव्हली चार्ज बॉडी. जिथे कमी आहे दॅट इज पॉझिटिव्हली चार्ज बॉडी. आणि पॉझिटिव्ह चार्जलाच आपण प्रोटॉन्स म्हणतो. तर ॲटॉमिक स्ट्रक्चर तुम्ही 9th स्टँडर्डला डीप मध्ये शिकणार. फिजिक्सची आणि केमिस्ट्रीची तुमची सुरुवात ॲटॉमिक स्ट्रक्चरने होते. 9th स्टँडर्ड पासून तुम्ही ऍक्च्युअली फिजिक्स आणि केमिस्ट्री शिकायला स्टार्ट करता इन डेप्थ विथ मॅथमॅटिक्स. तर लक्षात घ्या, हे इलेक्ट्रॉन्स या क्रॉस सेक्शनला असे क्रॉस करून पुढे जातील. क्रॉस करून पुढे जाताना
त्यांना काही ना काही टाइम लागेल. दॅट टाइम इज टी. आणि मग आपण म्हणतो द फ्लो ऑफ चार्ज थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर इन गिवन टाइम दॅट इज कॉल्ड करंट इलेक्ट्रिसिटी. आता फ्लो शब्द आला, फ्लो आला म्हणजे मोशन आलं, आणि मोशन आलं म्हणजे आपण त्याला करंट म्हणणार. आता हे का जातील? सिंपल गोष्ट आहे ना. आपण एखादा तर या फरशीवर जर नुसता एक बॉल ठेवला तर तो इकडे तिकडे मनाने जाणार नाही, नुसता ठेवला तर. पण याच फरशीला जर आपण एक स्लोप केला तर काय होईल? तो इन्क्लाइंड होईल. इन्क्लाइंड म्हणजे तो आपल्या सरफेस सोबत एक अँगल बनवेल आणि त्याच्यामुळे काय होईल? त्याला एक स्लोप मिळेल आणि तो स्लोप काय करेल? त्या बॉडीला तिथे ठेवल्यानंतर खाली स्लाइड डाऊन करेल, म्हणजे त्याला मोशन येईल. का? कारण जो सरफेस आहे त्याच्या हाईट मध्ये डिफरन्स आला. चार्जेसचे तसंच आहे. चार्जेसला फ्लो होण्यासाठी काही ना काही मोटिवेशन लागेल ना, का मनानेच फ्लो होतील? नाही होणार. That motivation is nothing but in physics language it is known as potential difference. Potential means its capacity to flow. आता एखाद्याची कॅपॅसिटी जास्त आहे, आपल्याला माहिती आहे, हायर लेवल कडून लोअर लेवल कडे एनर्जी जात असते. इथे तसंच आहे. एका पॉइंट पासून, म्हणून जर तुम्ही कधी सेल वगैरे मार्केट मधून आणून पाहिला तर सेलच्या एका साईडला प्लस आणि एका साईडला मायनस लिहिलेलं असतं. ते प्लस मायनसच काय सांगतं? की या ठिकाणी प्लस आहे, इथे मायनस आहे, म्हणजे इथे पोटेन्शियल जास्त आहे. म्हणजे एक प्रकारे इथे लेवल जास्त आहे, इकडे पोटेन्शियल कमी आहे. तर हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे इलेक्ट्रॉन्स काय करतील? फ्लो करतील. आणि इलेक्ट्रॉन्स स्वतःला फ्लो करतात म्हणजे काय घेऊन जातात? त्यांना असं काय महत्व आहे? ते फ्लो करतात तर जाऊ द्या. नाही. When electrons flow, they carry charge with them. Charge is a fundamental property of any matter in this universe. Everything in this universe has some kind of charge. And in entire electricity, we study about charges. आणि मग तुम्हाला याच्यावरच, या चार्जेसवरच 12th स्टँडर्डला नियरली 8 चॅप्टर्स आहेत. मग स्टार्ट होते इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मग करंट इलेक्ट्रिसिटी, मग मॅग्नेटिझम, मॅग्नेटिझम वरून मग येते मॅटर्स ऑफ मॅग्नेटिझम, त्यानंतर येते ऑल्टरनेटिंग करंट, मग येते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्याच्यानंतर येते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. एवढा मोठा पोर्शन बनतो इलेक्ट्रिसिटीचा. When electricity flows means when charges flow, they have some effect. सिंपल गोष्ट आहे, कारण मी तुम्हाला एनर्जीची डेफिनेशन काय दिली होती? कॅपॅसिटी टू डू वर्क. जेव्हा एनर्जी फ्लो होत असते तेव्हा ती काही ना काही वर्क करत असते. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं, जोरात आलेला हात जर एखाद्याच्या गालावर पडला तर बघा वर्क होईल, त्या एनर्जीने बऱ्यापैकी वर्क होईल की नाही? कानाखाली वाजवल्यावर होईल की नाही वर्क? तसंच आहे. आता हे इलेक्ट्रॉन जेव्हा फ्लो करतील तेव्हा त्यांच्यात काही ना काही कॅपॅसिटी आहे. मग ह्यालाच आपण म्हणतो स्टडी ऑफ इफेक्ट्स ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर करंट जेव्हा फ्लो करतो तेव्हा तो शांतपणे जात नाही. तर आपण पूर्ण आपल्या कोर्समध्ये टिल युअर एंड ऑफ 12th स्टँडर्ड फॉर JEE मेन्स और NEET exam, you will be learning about two major effects of electric current. One is chemical effects and second is magnetism. ठीक आहे. तर दोन टाईपचे इफेक्ट आपण या चॅप्टर मध्ये शिकत असतो. तर मी तुम्हाला इन शॉर्ट सांगितलं की इलेक्ट्रिसिटी ही जी ब्रँच आहे फिजिक्सची ही कोणासोबत डील करते. तर इथे आपण असं म्हणतो, ज्या वेळेस आपण म्हणूया चार्जेस आर ॲट रेस्ट, जेव्हा चार्जेस रेस्टवर असतील आपण तेव्हा काय म्हणतो?
देन याला आपण म्हणतो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. सच इलेक्ट्रिसिटी इज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक आहे, एका जागेवर स्थिर आहे. सर मागेचे काही इफेक्ट असतात का? बिलकुल असतात. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी मध्ये खूप जास्त पोटेन्शियल पॉवर एनर्जी असते. मग ह्याच्यावर पुढे तुम्हाला कुलम्स लॉ येतो. कुलम्स लॉ, जसा तुम्ही ग्रॅव्हिटेशन मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिला होता आठवा, G m1 m2 अपॉन r स्क्वेअर लिहिला होता की नाही आपण. तर इथे m1 m2 मासेस आहे. तसंच स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी मध्ये चार्जेसचा कोणता फॉर्म्युला असतो? K Q1 Q2 अपॉन r स्क्वेअर. G च्या जागी K आला, m1 m2 च्या जागी Q1 Q2 आला. Q is the symbol or letter used for denoting charges. चार्जेसला आपण Q लेटरने दाखवतो, लक्षात ठेवा. मासेसला M ने दाखवतो. These are standard symbols. ठीक आहे, these are standard symbols. We have to consider them. आता बघा, चार्जेस ॲट रेस्ट, देन इलेक्ट्रिसिटी इज नोन एज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. माझा इथे एफर्ट आहे बेटा की तुम्हाला इथेच हा चॅप्टर पाठ झाला पाहिजे पूर्ण, म्हणून लक्षपूर्वक ऐका. नंतर तुम्ही एकदा छान बुक मध्ये वाचलं, नोट्स पाहिले, मग तुम्हाला काही अडचण येणार नाही. माझी टीचिंग स्टाईल आहे की मी माझ्या टीचिंग मधूनच तुमचा पूर्ण अभ्यास करून घेतो, म्हणून तुम्ही लक्षपूर्वक ऐका. देन आपण हेच म्हणतो, तुम्ही कधी पाहिले, आपण खूप वेळा हा प्रयोग केला. आपण एक हे घेतो, कोंब घेतो, केसात घासतो आणि मग पेपर पीसेस जवळ नेले की त्याला अट्रॅक्ट करतात. ठीक आहे, स्केलही करता येते. दिस इज नथिंग बट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आता जो आपला कोंब आहे, कंगवा आहे, त्या कंगवा काय कुठला मेटल नाहीये. ठीक आहे, तरी आपण काय केलं, त्याच्यावर काय झालं, वेन वी रब इट विथ आवर हेअर, our hair is made up of some substance. That comb is also made up of some substance. Then what happens? When we rub it, then charges get transfer. चार्जेस ट्रान्सफर झाले. आता नीट लक्ष द्या, याच्यावर काही चार्जेस असतील कोंबवर, आणि हेअरवर चार्जेस असतील. आपण जेव्हा ब्रश करू, आत्ताही चार्जेस होत आहेत. बघा, हीट क्रिएट झाली, हा क्रिएट झाली हीट. फ्रिक्शनमुळे हीट होते म्हणजे काय होते? आता ही स्टोरी कायनॅमॅटिक्स मधून जम्प मारते आणि इलेक्ट्रिसिटी मध्ये जाते. फिजिक्स असं फक्त तुमच्या एवढ्या हाताच्या फ्रिक्शनवर फिजिक्स मध्ये 1000 पेजेसची बुक्स ह्याची स्टडी केलेली. या सगळ्या फेनॉमिनावर खूप डीप सायंटिफिक रिझनिंग केलेलं असतं विथ मॅथमॅटिक्स. सो नॉलेज नेव्हर एंड्स, लक्षात घ्या. चालूच राहते. दरवर्षी आपण पाहतो नोबेल लॉरेट्स असतात, हे की नाही. नोबेल लॉरेट जे आहे, ज्यांनी नोबेल प्राइज जिंकलंय, त्यांना उगाच भेटत नाही. नोबेल असं कोणालाही देत नाही रेडीमेड मटेरियलवर काम केलेलं, ज्यानं काहीतरी इनोव्हेटिव्ह काम केलंय जे जगात आजपर्यंत झालं नाही. तर त्याने एक केलेल्या कामासाठी त्याने थाउजंड्स ऑफ इयर्स बॅक जे काम झाले त्याचा किती अभ्यास केलेला असेल. तर लक्षात घ्या, वेन वी रब समथिंग, देन व्हॉट हॅपन्स, चार्जेस गेट्स ट्रान्सफर. मी तुम्हाला आत्ता सांगितलं, आपल्या केसातले चार्जेस काय होतील, निघतील रब केल्यामुळं, आणि कोंबवर ते स्टोर होतील, तिथे कलेक्ट होतील. मग सांगा बरं, इथे कोंबवर जे पहिले चार्जेस होते ते इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले? वा वा वा, ह्याच्यावर स्टोर झाल्यावर डिक्रीज होतात, हो की नाही. त्यासाठी डोळे उघडे ठेवून झोपायचं नाही, लक्ष ठेवायचं. तर बघा, याच्यावर चार्जेस स्टोर झाले म्हणजे इथे चार्जेस इन्क्रीज झाले. अरे चार्जिंगच चालू आहे काय, झोप येतेच काय? वा, बेटा मला काय वापरू देत नाही वाटेल. ऐका, चला. तर काय होत असतं बेटा अशा वेळेस, चार्जेस जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होतात, तेव्हा इथे बघा चार्जेस वाढले आणि इथे चार्जेस कमी झाले. म्हणजे बघा, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला की नाही.
आणि ह्यालाच आपण म्हणतो. त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये काय झालं, चार्जेस वाढल्यामुळे आता याची एनर्जी वाढली आणि हा काही ना काही वर्क करू शकतो. ह्याच्यामध्ये वर्क करण्याची काय कसं कळलं की वर्क करतो? तो पेपर पीसेस कडे नेले की त्याला अट्रॅक्ट करतो. म्हणजे बघा, दिस इज नथिंग बट अ कम्प्लीट गेम ऑफ चार्ज ट्रान्सफर. ही स्टोरी कंटिन्यू फिजिक्स मध्ये चालू असते. तर आपण असं हेच म्हणत असतो. बघा, मग हा जो आपण पाहिलेला आहे, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हा जो वर्ड आलेला आहे, ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी का प्रोड्यूस होते? तर लक्षात घ्या, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड. आता ह्याच्यासाठी एक खूप मोठा कॉन्सेप्ट तुम्ही 12th स्टँडर्डला शिकता. त्याची फक्त इथे एका लाईन मध्ये त्यांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड when electrical charges built up on surface of a material. आता हे जे मटेरियल आहे, इट मे बी इन मेनी केसेस अ मेटल. ठीक आहे, एक मेटल असतं. तर त्याचं मिनिंग समजून घ्या. मी आता तुम्हाला एक खास गोष्ट दाखवतोय. असं समजा की आपल्याकडे एक असा मेटल सरफेस आहे. ठीक आहे, पॅरलेलोग्राम सारखा दिसतोय तुम्हाला. तो तसा व्ह्यू आहे, तुम्ही त्याला साइड व्ह्यूने पाहताय. टॉप व्ह्यूने पाहिलं तर तो तुम्हाला एका रेक्टँगल सारखा दिसेल किंवा पॅरलोग्राम दिसेल. ठीक आहे, लक्ष देऊन पहा. लेट्स से दिस इज नथिंग बट अ मेटल सरफेस. आता मेटल आहे, तर मेटलवर काय आहेत? खूप सारे चार्जेस आहेत. तुम्ही मॅटरमध्ये कधी ना कधी वाचलं असेल, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. है की नाही? मेटल्स हॅव डक्टिलिटी. Compressibility is very less in metals. Metals are very less compressible. ठीक आहे, आपण मेटल्सला इझिली कॉम्प्रेस नाही करू शकत. गॅसला इझिली कॉम्प्रेस करता येते. म्हणून आपल्या एलपीजी गॅस सिलेंडर असतात घरातले, हे कशामुळे बनले? आपण गॅसेसला स्टोअर केल्यामुळेच बनले. तर लक्षात घ्या, या मेटलवर खूप सारे चार्जेस असतात. दीज चार्जेस आर नथिंग बट इलेक्ट्रॉन्स. पण हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, दीज इलेक्ट्रॉन्स आर नोन ॲज फ्री इलेक्ट्रॉन्स. तुम्ही याच्यावर अजून 10th स्टँडर्ड मध्ये छान शिकाल इन युअर मेटल्स अँड नॉन मेटल्स चॅप्टर, मेटलर्जी. ऐका बेटा, हे बघा, तुम्हाला जर समजून घ्यायचं नसेल तर मला क्लिअर सांगा, मी शिकवत नाही. पण मी जोपर्यंत शिकवत आहे, तुमचं लक्ष इथं असलं पाहिजे. जेईचे स्टुडंट माझ्याकडे येऊन लक्ष देऊन शिकतात, पिन ड्रॉप सायलेन्स. तर तुम्ही नुसतं सायलेंट बसायचं नाही, इथे अटेंटिव्ह असलं पाहिजे. तर लक्षात घ्या, हा एक मेटल सरफेस आहे. याच्यावर खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत सरफेसवर. या सगळ्यांना आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोणते? दीज आर फ्री मीन्स दे कॅन बी किडनॅप्ड व्हेरी इझिली. असे हिंडायले कोणी येऊन त्यांना उचलून घेऊन जाऊ शकते. हे बरोबर, मी असं शिकवतोय. आता काय होईल माहितीये? फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हे तुम्ही काय करता पुढे चालून, याला तुम्ही बँड थेअरीमध्ये शिकता 12वीला. तर 2 टाइपचे बँड्स असतात, व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड. आता हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, हे आहेत व्हॅलेन्स बँडवर. व्हॅलेन्स बँड मीन्स व्हॅलेन्सी. हॅव यू लर्न अबाउट व्हॅलेन्सी? व्हॅलेन्सी विल बी taught you in detail in 9th स्टँडर्ड केमिस्ट्री, ॲटॉमिक स्ट्रक्चर. तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो हे आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, हेलियमचा 2, हो की नाही? त्याच्यानंतर लिथियमचा 3. तर आपण समजा घेतला लिथियम, Li. तर हा लिथियमचा काय आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये फक्त प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स राहतात. ठीक आहे? आता
इथून तुम्ही आला त्याची फर्स्ट ऑर्बिट त्याला आपण म्हणतो के शेल. के शेल मध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स राहू शकतात 2. आता आपल्या लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3 आणि 3 मध्ये कॉन्फिगरेशन लिहितात 2,1. तर 2 इलेक्ट्रॉन्स हे इथे आहेत या शेलमध्ये. ठीक आहे. आता 3 तर इथं नाही बसवत आहेत. आता असं का नाही बसत? त्याच्यासाठी तुम्ही पुढे क्वांटम फिजिक्स शिकता, क्वांटम नंबर्स 11th स्टँडर्डमध्ये केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. हे 2च का असतात? मग 288 ची थेरी कशी आली? मग तिथे तुम्हाला खूप सारे क्वांटम नंबर शिकायला भेटतात. आणि त्यानंतर त्या एका इलेक्ट्रॉनसाठी मला एका नवीन बँडची गरज पडली, नवीन शेल. बिलकुल. आणि तो इलेक्ट्रॉन इथे आला. आता तुम्ही लक्ष द्या. इथे आहेत प्रोटॉन्स. इट्स न्यूक्लियस. Protons are positively charged particles and these are electrons. Electrons are negative and these are positive. Positive, negative attract each other. है की नाही? त्यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे अनलाइक poles attract each other. तर हे अट्रॅक्ट करतात. We can see clearly here this first orbit is very close to the nucleus. So this distance is very less. है की नाही? These electron and these protons are very close to each other. So their attraction force is very large. As compared to these electrons, the outermost electron is comparatively far from the nucleus. दूर आहे. या डिस्टन्स पेक्षा तुम्ही बघा हे डिस्टन्स जास्त आहे की नाही? आता डिस्टन्स जेवढं जास्त तेवढा अट्रॅक्शन फोर्स लेस, कमी होतो. म्हणजे बघा याला हा जो न्यूक्लियस आहे हा बाउंड करून ठेवू शकत नाही. त्याचा कंट्रोल कमी आहे. समजलं? त्याचा कंट्रोल कमी आहे. त्याच्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन आहे, दुसरा ह्याला इलेक्ट्रॉन कोणी भेटला की तो लगेच पेअरिंग करण्यासाठी इथून बाहेर निघू शकतो. म्हणून अशा इलेक्ट्रॉन्सला म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. अँड दिस बँड, एक बँड आहे. देअर आर बिलियन्स, मिलियन्स, ट्रिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, atoms. Every atom has such kind of electronic configuration. And the band in which such kind of electrons lie. सगळे हे कोणते आहेत? कोणी यान उचलून घेऊन जा. हे सगळे इलेक्ट्रॉन्स. These electrons which lie in that band, that is known as valence band. आता समजलं? So these electrons that we have shown on this metallic surface, these are free electrons. Free electrons means valence electrons. Very good. Means they can be taken away from the surface of the metal very easily. But how? There should be some force or energy provided, should be provided them. त्यांना एनर्जी तर द्यावं लागेल. मग ही एनर्जी कोण देते? ही एनर्जी आपण कुठल्या एका एनर्जी सोर्स वरून देतो. आणि मग काय होते बघा. मी जे तुम्हाला आता हे सांगतोय, दिस इज नोन ॲज अ ग्रेट थेरी पुट बाय द ग्रेट सायंटिस्ट ऑफ ऑल टाइम, आइन्स्टाईन. ही आइन्स्टाईनने दिलेली थिअरी आहे. इथून आपण याच्यावर टाकली एनर्जी या इलेक्ट्रॉनवर. या इलेक्ट्रॉनने काय केलं? याने ही एनर्जी ऍब्झॉर्ब केली. आता जर मला याला तोडायचं असेल किंवा याच्यावर खूप जास्त प्रेशर आणायचं असेल तर मला बाहेरून एनर्जी द्यावं लागेल ना. याच्यावर जर मला वर्क करायचं त्याला बाहेरून एनर्जी द्यावं लागेल. त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढायचं तर एक्सटर्नल एनर्जी द्यावं लागेल ना. ही एक्सटर्नल एनर्जी आपण याला प्रोव्हाइड केली. ही एनर्जी बाहेरून दिलेली एनर्जी, दिस ई फॉर एनर्जी. विचार करा, इफ दिस एनर्जी इज मच मच ग्रेटर than energy of this electron, then what should happen? It should get out of the surface. कारण आता काय केलं? त्याने एनर्जी लावून त्याला बाहेर काढलं. ती एनर्जी जास्त आहे. तर याच्यावर खूप एनर्जी लावली की हा इलेक्ट्रॉन मेटॅलिक सरफेसला सोडून बाहेर जातो. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँड मधून बाहेर निघतो आणि तो जातो कंडक्शन बँड मध्ये. या वायर्स मध्ये जो इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत, फ्लो का झाले?
कारण आता ते कंडक्शन इलेक्ट्रॉन्स झाले. दे नाव कॅपेबल टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. मीन्स व्हॉट शुड हॅपन देअर? त्या बोर्डमध्ये काय होत आहे? त्या मेटॅलिक वायरमध्ये असे बिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. आपण जेव्हा काय केलं, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केला, म्हणजे आपण एक एनर्जी दिली, त्या एनर्जीने त्या इलेक्ट्रॉन्सला काय केलं? बाहेर काढलं, इजेक्ट केलं. ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मधून निघाले आणि कंडक्शन बँड मध्ये आले आणि मग ते काम करायला लागले. This theory is known as photoelectric effect. And this photoelectric effect has given Nobel Prize to Einstein. हे जे तुमच्या बुकमध्ये लिहिलंय, मी जे आता एक वर वाक्य लिहिलंय, सरळ बघा. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड. हे केव्हा निघते? when electrical charges build up on surface of a material. आले का? सरफेसवर मटेरियलचे आले. आता यांच्यात कोणती इलेक्ट्रिसिटी आहे? स्टॅटिक आहे. पण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय करतो? त्यांना करंट मध्ये कन्वर्ट करतो. आणि तोच करंट आपण काय करतो? हे सगळे इलेक्ट्रॉन निघालेले त्यांना दुसरीकडून अट्रॅक्ट करून एका पाईप मधून घेऊन आपण त्यांना वायर मध्ये सोडतो आणि मग त्यांना करंट साठी पाठवून देतो. आणि अशा प्रकारे खूप लार्ज अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते. दिस वॉज द थेरी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि या थेरीने सगळं सायन्स चेंज करून टाकले. तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज व्हेरी बिग ब्रँच ऑफ फिजिक्स टू स्टडी. समजलं याचं मिनिंग काय आहे? आपण पोटेन्शियल डिफरन्स दिला ना, तो प्रत्येकाचा असतो ना. केमिकल इफेक्ट झाले ना त्याच्यात, रिॲक्शन्स होतात. गुड क्वेश्चन. फॉर दॅट you will be learning in your 12th standard a chapter called redox reactions. ऐक मजाक नाही चालू आहे. तुझा क्वेश्चन जेवढा छान आहे त्याचा मी तुला शॉर्ट आन्सर द्यायलो. 10th स्टँडर्डला, 12th मध्ये तर तुम्ही त्याचं सगळं पोस्टमॉर्टम करणार. 10th स्टँडर्डला तुम्ही केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिॲक्शन्स चॅप्टर शिकणार. आणि केमिकल रिॲक्शन्स मध्ये तुम्हाला एक टॉपिक शिकायचा असतो, रेडॉक्स रिॲक्शन्स. रेडॉक्स म्हणजे लाल रंगाचा बैल नाही, रेडॉक्स की नाही. इट इज द कंबाइंड केमिकल रिॲक्शन. मी तुझ्या दीदीला शिकवला तो चॅप्टर. रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. समजलं? रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. आता इन शॉर्ट तुम्हाला सांगतो, ऐका बेटा. ज्या केमिकल रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन काय होईल? नीट बघा. ऑक्सिजन ऍड होईल. बघा, ऑक्सिजन काय होईल? ऍड होईल. किंवा हायड्रोजन रिमूव्ह होईल. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूवल ऑफ हायड्रोजन, that known as oxidation. Oxidation is very bad chemical reaction, bad process. It causes rust. ठीक है, रस्टिंग होते. गॅल्वनायझेशन इज अनदर प्रोसेस. रस्टिंग आपण त्याला म्हणतो ना, खेळणं गंजलं, लोखंडी वस्तू गंजते बघा, त्याच्यावर असा एक रेडिश कलरचा लेअर येतो आणि त्यामुळे ते ब्रिटल होतं आणि असे खटकन तुटून जातं. लहान लेकरांचे खेळणे खूप दिवस जर पडून असले तर त्याच्या ज्या गाड्यांचे चाकाचे जे रॉड असतात बघा, त्याच्यावर असा लेअर येतो आणि ते लगेच तुटून जातात. हे रस्टिंग इतकं डेंजर असतं की जे मोठमोठे मेटॅलिक आपण ब्रिजेस बांधतो हायवेजवर, ह्याच्यावर, तर ते सुद्धा ब्रिज तुटून पडण्याची, मोठमोठे ऍक्सिडेंट्स होण्याची पॉसिबिलिटी असते. रेल्वेचे रूळ सुद्धा रस्टिंगने खराब होतात. तशा याच्यावरून जर रेल्वे गेली तुटून, रेल्वेचे मोठमोठे ऍक्सिडेंट्स होतात. तर रस्टिंग इज व्हेरी बॅड रिॲक्शन अँड इट इज ड्यू टू द ऑक्सिडेशन. ह्याच्या उलट करा, ऍडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूवल ऑफ ऑक्सिजन, that is reduction. And the chemical reaction in which reduction and oxidation, बघा, both occur simultaneously or together, दोन्ही होते, that is called redox. आणि redox reaction is the basic reason for such energy and this energy causes photoelectric effect. तर आपण म्हणतो ना, इलेक्ट्रिसिटी फ्लो होते म्हणजे नेमकं काय होते? करंट का फ्लो होतो? केमिकल रिॲक्शन का होते? दिस इज बिकॉज ऑफ रेडॉक्स रिॲक्शन्स. तर केमिस्ट्री आणि फिजिक्स आपण शिकताना दोन सब्जेक्ट म्हणून शिकतो. ऍक्च्युली बोथ आर सेम, एकमेकांना सपोर्ट करूनच चालतात. जस्ट लाईक आवर ऑर्गन सिस्टीम.
वी स्टडी ऑर्गन सिस्टम सेपरेटली बट दे ऑल वर्क टुगेदर ॲज अ बॉडीली सिस्टीम. असं होते का की किडनीचं काम काय? प्युरिफिकेशन. ठीक नाही, किडनी आपल्या ब्लडला प्युरिफाय करते. ते आपल्या शरीरातलं फिल्टर आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या पूर्ण बॉडीमधून आपलं जेवढं ब्लड आहे ते 24 आवर्समध्ये आपल्या किडनीमधून 700 टाइम्स ते फिल्टर होत असतं. 700 टाइम्स फिल्टर करणारं फिल्टर आहे. नॅचरल फिल्टर आपल्याला दिले. एवढं तर आपली कोणती मशीन पाण्याला फिल्टर करत नाही. तेवढं आपल्या ब्लडला आपल्या किडनीज फिल्टर करतात. तर जेव्हा किडनी ब्लडला फिल्टर करते, तेव्हा हार्ट म्हणते का, "तू तुझं काम कर, मी माझं बघतो." असं होत नाही. तिथून प्युरिफाय झालेलं ब्लड किंवा फिल्टर झालेलं ब्लड कुठं जाणार? हार्ट. हार्ट त्याला डायरेक्ट नाही एक्सेप्ट करणार. हार्ट पाहणार, वॉल्समधून त्याला सोडणार आणि त्या वॉलमधून ते जाणार लंग्सकडे. लंग्स काय करणार? पंपिंग करून ऑक्सिजन देणार. त्याला आपण ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो. ते ऑक्सिजनेटेड ब्लड इज अ प्युरिफाईड ब्लड. मग ते ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या हार्टकडे वापस जाते लंग्सकडून आणि दुसऱ्या रस्त्याने जाते. आलं त्या रस्त्याने वापस जात नाही. इट्स वन वे. दुसऱ्या रस्त्याने जाते आणि हार्ट मग त्याला तिसऱ्याच रस्त्याने बाहेर काढून बॉडीच्या ऑर्गन्सला पाठवते. ह्यालाच तुम्ही कॅपिलरीज, आर्टरीज, आहे की नाही, वेन्स, हे जे आपण नावं देतो कॅपिलरी, केसाच्या आकाराच्या, तर हे पूर्ण आपल्या बॉडीत चालू असते. म्हणजे बघा, लंग्स कुठल्या सिस्टीम मध्ये येते? रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. आणि हार्ट येते सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये. वी स्टडी बोथ सिस्टीम सेपरेटली बट दे वर्क टुगेदर. सिमिलरली फिजिक्स केमिस्ट्री वर्क टुगेदर. आता तुम्ही एक गोष्ट इथे समजून घ्या की ही जी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे ही या प्रोसेसमुळे होते. म्हणजे इलेक्ट्रिकल चार्जेस जेव्हा काय होतील, इन शॉर्ट लक्षात ठेवा, कुठे बिल्ड होतील किंवा स्टोअर होतील? सरफेस ऑफ मटेरियल. देन वी से स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड. जेवढं आता मन लावून शिकाल बेटा, तुम्हाला हायर क्लासेस इझी जातील. मी बिलकुल टाइमपाससाठी शिकवत नाही. आता बघा, यानंतर घाई चॅप्टर शिकवणं मला आवडत नाही. आता नेक्स्ट टॉपिक ह्याच्यातला आपण पाहतो, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी खूप जागी आहे. आता बघा, आता मी हे स्वेटर घालून या प्लास्टिकच्या चेअर जवळ असा बघा बऱ्याच वेळापासून असा बसलोय. तुम्ही बघा बऱ्याच वेळा काय होतंय आणि विशेषतः या कोल्ड सीझनमध्ये, थंडीच्या ह्याच्यामध्ये हे जास्त होते. आता हे फर आहे ना एक प्रकारचं, हे फर आहे आणि इथे प्लास्टिक आहे. फ्रिक्शन व्हायले ना, चार्जेस काय झाले? ट्रान्सफर झाले. आता इथे इलेक्ट्रिसिटी क्रिएट झाली. बऱ्याच वेळा मी जर असा उठलो आणि कोणाला हात लावला तर एकदम असा झटका बसतो. हे प्रत्येकाने एक्सपिरियन्स केलेलं आहे. प्रत्येकाने केलेलं आहे आणि आपण परेशान, अरे एवढ्या जोरात झटका आणि ते एकदम चटचट करते. दिवाळीतल्या त्या टिकल्या उडवल्यासारखं, हे की नाही, चट्ट करते असं. ते काय लसूण बॉम्ब फोडल्यासारखं. हे जे चटकन होते ना, दिस इज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. इतक्या वेळा आपण चार्जेस फ्लो केले, मग इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली. तर स्टॅटिक करंट इंटरेस्टिंग असतो. तो खूप स्टडी करण्यासारखा प्रकार आहे. मग आता आपण इथून पुढे येतो या चॅप्टरमध्ये शिकत असताना इलेक्ट्रिकल चार्जेस. आता हे जे आपण इथे लिहिलंय, इलेक्ट्रिकल चार्जेस सरफेसवर बिल्ड होतात. आता हे चार्जेस बिल्ड होतात म्हणजे हे चार्जेस आहेत तरी कोण? तर हे इलेक्ट्रिकल चार्जेस आहेत. आता यांच्यामध्ये काही खास प्रॉपर्टीज असतात. तर आपण 3 टाइपचे चार्जेस शिकतो. जस्ट आय टोल्ड यू, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आता हे माहिती कोण आहेत? लग्नाच्या कार्यामध्ये, लग्न म्हणजे मंडपामध्ये फुकट जेवायला आलेले. हे जर नवरदेवाकडून नसतात, नवरीकडूनही नसतात. हे काय म्हणतात? नवरीवाल्यांनी पकडले की मी नवरदेवाचा मित्र आहे. आणि नवरदेवाच्याने विचारलं, नवरीकडचा मित्र आहे. असं याला जास्त कोणी विचारत नाही. बरं, ह्याचा पत्ता लागेपर्यंत जेवून पळून जातात. असे असतात काही खास कार्यकर्ते आहेत हे. तर प्रोटॉन्सवर आहे पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज आणि हे फुकटे नो चार्ज. सर मग चार्जेस नाही, त्यांना एवढं महत्व काय? चार्जेस नाही ना काय. आता बघा नो चार्ज म्हणजे बघा एक प्रकारे कोण आहे ते आरटीओ आहेत.
आरटीओ माहिती आहे ना? रिकाम टेकडे ऑफिसर. नाही, यांना काही दुसरं कामच नाही. आता हे सगळे आरटीओ आहेत. आता बघा हां. "अर्णव झोप यायली बेटा?" छान लक्ष द्यायचं. किती झोप आली तरी शिकायचं. आहे की नाही? लर्निंग इज फायटिंग 99%. ऐका, ऐका. न्यूट्रॉन्सवर नो चार्ज. ऐका, मी तुम्हाला याचं इम्पोर्टन्स सांगतोय. न्यूट्रॉन्स have no charge. Still they have importance. Why? Because neutrons contribute in atomic masses. जेव्हा आपण ॲटमचं ॲटॉमिक नंबर स्टडी करतो आणि मग ॲटॉमिक मास स्टडी करतो. कधी-कधी सेम एलिमेंट असतो. तुम्ही 9th मध्ये शिकाल पुढे व्हॅलेन्सी वगैरे सगळं. ॲव्होगॅड्रो नंबर, मोल कॉन्सेप्ट हे सगळं आपल्याला पुढे आहे. आहे का देशमुख साहेब? तर आपण ज्यावेळेस हे चार्जेस शिकत असतो, आपण ॲटम्सची स्टडी करत असताना आपण 2 गोष्टी स्टडी करतो. फर्स्ट इज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर इज नंबर ऑफ प्रोटॉन्स. ठीक आहे? आपण हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 म्हणतो. याचा अर्थ आता एक इंटरेस्टिंग आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. याचा अर्थ हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. पण हायड्रोजनमध्ये प्रोटॉन नाही. हाच आहे. इंटरेस्टिंग आहे. हायड्रोजन इज द ओन्ली एलिमेंट विच हॅज नो प्रोटॉन्स. ठीक आहे. मग हेलियमचा 2 आहे. याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन्स आणि 2 प्रोटॉन. जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन्स असतात बेटा. जेवढे पॉझिटिव्ह तेवढे नाही, नाही. ते मास बनत नाही ना, त्याचं तयार होत नाही. निग्लिजिबल मास आहे. हायड्रोजनच्या प्रॉपर्टी इतक्या विचित्र आहेत, की अजून मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण क्रिएट केला, तरी हायड्रोजनची पोझिशन अजून फिक्स करता आलं नाही कुठे ठेवायचं त्याला. एवढं सोडा, ते इतकं विचित्र आहे, की 12th स्टँडर्डला हायड्रोजनवर एक सेपरेट चॅप्टर ठेवलाय केमिस्ट्रीमध्ये. एकट्याचा चॅप्टर आहे. बरं एकटा गप्प बस ना, हायड्रोजन. त्याच्यासारखं दुसरं अवचिंद आहे कार्बन. म्हणजे एक धिंगाणा करून मायबाप परेशान होते स्वतःच्याच लेकराला, की त्यात मामाचं लेकरू आलं घरी. आणि ते तेवढ्याच तोडीचं धिंगाणे बाद. तर हायड्रोजन आणि कार्बन इतके डेंजर आहेत हे दोघं. कारण ह्यांना सवय काय माहिती का? स्वतःचं कोणाला द्यायचं नाही. पण दुसऱ्याचं घ्यायला लक्ष ठेवायचं. स्वतःचं द्यायचंच नाही. हायड्रोजनकडे बघा आहे एक ॲटॉमिक नंबर 1. एकच इलेक्ट्रॉन आहे. बरं कोणाला कायमचा देऊन टाकावं तर ह्याच्याकडे काहीच राहणार नाही. हे तर मरूनच जाईल की. ठीक आहे. बरं दुसऱ्याचं घ्यावं तर दुसरे त्याला देणं हे बी भिकाऱ्या म्हणते तुला कोण देईल? आता गंमत कशी आहे बघा. हा बेटर आहे. तुला मारील बेटा मी आता. आता मारील. मी टाईमपासला बसलो नाही इथं. हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन डोनेटही करू शकत नाही, रिसीव्हही करू शकत नाही. मग तो बेस्ट काय करतो? तो काय म्हणतो, "आज माझ्या डब्यात मी फक्त पोळी आणली." तो असा कोणीतरी माणूस शोधतो, ज्यानं पोळी नाही आणली, साधी आणली. मग हे काय म्हणतात, "आपण दोघं डबा शेअर करू. मी तुझी भाजी, तू माझी पोळी. दोघं एकत्र करू आणि दोन्ही आपण मिळून खाऊ." आणि हे शेअरिंग करतात. आता हायड्रोजन शेअरिंग करतो. तसाच कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. 2,4. आता ऑक्टेट पूर्ण करायला त्याला 4 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. बरं इलेक्ट्रॉन्स कधीही शेअरिंगमध्ये 4 होत नाहीत. मॅक्सिमम 3च होतात. का होतात हे तुम्ही 11thला शिकाल. त्या प्रत्येकाच्या एनर्जी लेव्हल्स असतात. आपल्याला भूक लागली याचा अर्थ आपण काय पूर्ण लग्नातल्या जेवढ्या पोळ्या केल्या तेवढ्या एकटीच खातो काय? नाही. आपली कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढंच खाणार की नाही आपण? जेवायला बसलो, आईला म्हणलं, "खूप भूक लागली, वाढ जेवायला." आईने पटकन एक गरम पोळी टाकली. आई दुसरी करेपर्यंत आपण संपवली. मग आईने दुसरी टाकली, तिसरी करेपर्यंत ती संपवली. तिसरी टाकली, चौथी करताना तिसरी अर्धी संपली. कारण आता हळू भूक कमी व्हायली ना. पहिल्या 2 फास्ट खाल्ल्या. मग आईने परत लाडाने चौथी खाऊ घातली. 5वी खाल्ल्यावर काय झालं? मागच्या 4ही बाहेर आल्या. कारण आपली पूर्ण पूर्ण आपली जी युटिलिटी आहे ती संपलेली आहे. तसंच असते. आता हायड्रोजन काय करतो आणि कार्बन काय करतो? 4 इलेक्ट्रॉन्स त्याची व्हॅलेन्सी असल्यामुळे तो पण डोनेट करत नाही, एक्सेप्ट करत नाही. तो पण शेअर करतो. आता हायड्रोजन आणि कार्बनमध्ये शेअरिंग कॅपॅसिटी ही सगळ्यात जास्त आहे. म्हणून हे दोघं काय म्हणतात? आपण दोघे मिळून. आता बघा किती छान गंमत आहे हां. मी तुम्हाला एक
सांगतो. कार्बन घेतला आपण. कार्बनची व्हॅलेन्सी 4 म्हणजे बघा हे 4 डॉट याला आपण लिविस डॉट स्ट्रक्चर म्हणतो. एका सायंटिस्टने हे स्ट्रक्चर बनवलं होतं स्टडी करण्यासाठी. दिस इज जस्ट रिप्रेझेंटेशन ॲज वी यूज ग्राफ्स इन मॅथेमॅटिक्स टू रिप्रेझेंट डेटा. सिमिलरली इन केमिस्ट्री वी यूज सम सिम्बल्स. दिस इज लिविस डॉट स्ट्रक्चर. खूप सारे आहे. तुम्हाला बॉन्ड लाईन स्ट्रक्चर आहे. पुढे तुम्ही शिकता नोमेनक्लेचरमध्ये. आता इथे कार्बन आहे. कार्बनचे 4 व्हॅलेन्सी आहे. म्हणजे त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता 4 तो डोनेटही करत नाही आणि ऍक्सेप्टही करत नाही. मग तो काय म्हणतो? 4 तर पाहिजेत पोट भरायला. माझ्याकडे पोळी आहे, तुझ्याकडे भाजी आहे. मग तो भाजीवाला शोधतो. मग काय होते? भाजीवाला हायड्रोजन आला. त्याच्याकडे एकच आहे. बरं हे प्राणी कसं आहे माहिती आहे ना? एकच आहे. हा येतो. इकडून एक दुसरा हायड्रोजन येतो. इकडून तिसरा हायड्रोजन येतो. इकडून चौथा हायड्रोजन येतो. बघा आता 4 हायड्रोजन झाले. हे काय म्हणतात? आपण दोघे काम करू. आपल्या एकमेकाचा डबा शेअर करू. दोघांनी आपले इलेक्ट्रॉन शेअर केले. आता बघा कार्बनकडे 4 होते, 5 झाले की नाही? एक कोणाचा आला? हायड्रोजनचा. हायड्रोजनकडे 1 होता, आता 2 झाले की नाही? मग आता हे 2 इलेक्ट्रॉन कोणाचे? कार्बनचे का हायड्रोजनचे? दोघांचे. शेअर केलं ना? आता हा डबा दोघांचा मिळून झाला ना? नाव दे कॅन ईट कम्प्लिटली. हे की नाही? टमी भरेपर्यंत. आता बघा इथे पण 2 ह्याचे झाले. इथे पण 2 ह्याचे झाले आणि इथे पण झाले. आता नीट बघा. हायड्रोजनला पोट भरायला 2च पोळ्या लागतात. त्याची भूक कमी आहे कारण ऑलरेडी एकच होता ना. 8 घ्यायला त्याला 8 कोण द्यायला भिकाऱ्याला. ठीक आहे. त्याला फक्त ड्युप्लेट पूर्ण करायचे असते. हायड्रोजन नेहमी ड्युप्लेट पूर्ण करतो आणि तो त्याच्या नियरेस्ट नोबल गॅसकडे जातो. कोणताही ॲटम, एलिमेंट आपल्या नियरेस्ट नोबल गॅसकडे जात असतो. तर हायड्रोजनचा नियरेस्ट कोण आहे? हेलियम. हेलियम 2 आहे ॲटॉमिक नंबर. बघा आता हायड्रोजनकडे काय झाला? 2 आले. म्हणजे आता तो हायड्रोजन राहिला का? नाही. तो झाला H प्लस. सॉरी प्लस नाही, H मायनस. H मायनस झाला. मायनसचा अर्थ मी आताच बोललो, एक्सेस इलेक्ट्रॉन. एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला की नाही त्याच्याकडे? कोणाकडून आला? कार्बन कडून. बरं तो कार्बनचा आहे का हायड्रोजनचा आहे? दोघांचा आहे. या दोघांचा असण्याला शेअरिंग म्हणतात. ओके. आता बघा बरं कार्बनकडे किती दिसायले? 5. नीट बघ. 8. आणि हायड्रोजनकडे किती दिसायले? एका हायड्रोजनकडे 2. म्हणजे हायड्रोजनला ड्युप्लेट पाहिजे. पोट भरायला 2 पोळ्या पाहिजे. भेटल्या? दिला ढेकर हायड्रोजनने. कार्बनला पोट भरायला किती पाहिजे? 8. त्याने पण ढेकर दिला. दोघांनी डबा शेअर केला, दोघांचंही पोट भरलं, काम झालं. तर एका एका कार्बनसाठी किती हायड्रोजन आले? 4. आणि CH4 तयार झाला. अँड दिस इज कॉल्ड मिथेन. तर मिथेन गॅस असा बनतो. असा आपण केमिकल स्ट्रक्चर्स तयार करतो. हे तुम्ही शिकणार 9th स्टँडर्ड पासून. तुम्हाला या गोष्टींचं इम्पॉर्टन्स नेक्स्ट इयर पासून कळेल. अरे सर हे बरं झालं सांगितलं. म्हणजे लोड येत नाही डोक्यावर. एकदाच सगळ्या गोष्टी शिकण्याचा. आता बघा CH4 कसा बनला कळलं ना तुम्हाला? आता ह्याच्यामध्ये क्रिस क्रॉस मेथड असते हा. हे स्ट्रक्चर बनते कसं? कार्बन लिहा. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4 आहे. हायड्रोजन लिहा. त्याची व्हॅलेन्सी किती आहे? आणि दोघांना क्रॉस मल्टिप्लाय करा. तर कार्बन 1 झाला आणि H4 झाला. हे बघा असं बनत असते. तर आपण कोणतेही केमिकल फॉर्म्युला जे लिहितो हे असा लिहितो क्रिस क्रॉस मेथडने. मग याच्यात मोनोॲटॉमिक, पॉलीॲटॉमिक अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर्स बनवायला शिकतो. हे तुम्ही 9th मध्ये शिकणार. सगळं शिकता, काय काळजी करायची नाही. तुम्हाला आत्तापासून मी सांगतोय, इट्स बिंग रेकॉर्डेड. तुम्हाला 11th-12th स्टँडर्डला सगळ्यात जास्त त्रास देणार केमिस्ट्री. सगळ्यात जास्त त्रास देणार. त्याचं एकमेव रिझन आहे. तुम्ही 9th स्टँडर्ड पासून केमिस्ट्री नीट न शिकणे किंवा त्याला लाईटली घेणे. तुम्हाला सांगतो पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल मी स्वतः शिकवतो. तुम्हाला पूर्ण लक्षात राहणार एकदम हाय क्लास लेवलने. पिरियॉडिक टेबल, केमिकल बॉन्डिंग, ॲटॉमिक स्ट्रक्चर, ॲसिड बेस थिअरी. ॲसिड बेस तुम्ही यावर्षी पण शिकलात. ठीक आहे. तर अजून तुम्हाला 9th मध्ये 10th मध्ये आहेच. तर हे 4-5 असे चॅप्टर्स आहेत
हे तुमचे अतिशय डीप करून घ्यायचे 9-10th ला. तर तुमचं 11-12th केमिस्ट्री इझी गोइंग मध्ये होईल. नाहीतर तुम्हाला पहिल्या पिरियड पासून डोकं धरून रोज विक्स लावून झोपावं लागेल. कळणार काहीच नाही. म्हणून केमिस्ट्रीमध्ये हे जे सांगतोय, आता गंमत माहिती आहे, हा जो चॅप्टर आहे, हा केमिकल इफेक्ट, हा चॅप्टर मी तुम्हाला शिकवतोय फिजिक्समध्ये. हा ऍक्च्युली केमिस्ट्रीत पण आहे. हा चॅप्टर शिकण्याचा फायदा माहितीये, 11-12th मध्ये हा चॅप्टर दोन्ही सब्जेक्ट मध्ये येतो. म्हणजे तुम्हाला जेई मेन्सला केमिस्ट्रीतही प्रश्न आला, फिजिक्समध्ये आला. एका चॅप्टर मधून दोन्हीकडे फायदा व्हायला +4 मार्क्सचा. तसेच तुम्हाला केमिस्ट्री फिजिक्समध्ये असे एक 4 ते 5 चॅप्टर आहेत. म्हणून केमिस्ट्रीवाल्यांनी काय केलंय, एक ब्रँच बनवली. त्याचं नाव आहे फिजिकल केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीला फिजिक्स वापरून शिकायचं. तर केमिस्ट्री 3 टाईपची शिकतो आपण 11th मध्ये. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता हा CH4 आहे ना, ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. हायड्रोजन आणि कार्बन एकत्र येणे, दिस इज कॉल्ड हायड्रोकार्बन्स. हे ऑर्गॅनिक मध्ये येते. हा, पेट्रोलमध्ये, याच्यामध्ये, आपल्या गॅसमध्ये. आणि तिसरा असते फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री जिथे तुम्ही मॅथमॅटिक्स यूज करता, मोल काढणे, ठीक आहे, नाही, नंबर ऑफ ॲटम्स त्याच्यात काढता येणे. मी आता सांगितलं रेडॉक्स रिॲक्शन्स लिहिता येणे. रिॲक्शन्स नाही, मोल म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढणे. ठीक आहे. तर याच्यासाठी एक खास नंबर आहे, ॲव्होगॅड्रो नंबर. ठीक आहे, असो. तर आज आपण याचं बेसिक पाहिले. इलेक्ट्रिक चार्जेस या टाईपचे असतात, ते असे बॉन्डिंग करतात. आता मी तुम्हाला उद्याच्या पिरियडमध्ये याचे ऍक्च्युअल केमिकल इफेक्ट सांगणार आहे. मग इथेच तुम्ही शिकणार इलेक्ट्रोप्लेटिंग काय आहे, इलेक्ट्रोलिसिस काय आहे, ॲनोडायझिंग आहे, गॅल्व्हनायझेशन आहे. या काही प्रोसेस आहेत, त्यांच्यावर आपण माहिती घेणार. वी विल ट्राय टू कंप्लीट धिस चॅप्टर टुमॉरो. नाउ यू कॅन गो देअर. आणि ऐका, नीट ऐका. ऐक, ए बेटा, ए बेटा, तिथे फालतू गप्पा न मारता तुमचे काही डाऊट्स आहेत तेवढे विचारायचे. जा बेटा.